मॉन्सून महाराष्ट्रात दाखल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस सुरू, हवामान विभागाची माहिती. तर आज राज्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी. ठाकरे बंधू एकत्र येणारच, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. मनसे सोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याची राऊतांची माहिती. जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कुणीही त्यांची काळजी करणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यात आणखी हुंडा प्रकरण समोर. पिंपरी चिंचवड आणि अमरावतीमध्ये विवाहित महिलांची आत्महत्या, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेला हुंड्यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा. सोमवार आणि मंगळवारी नागपूर, नांदेड आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. निलेश चव्हाण विरोधात बावधन पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी. हगवणे कुटुंबियांना मदत आणि कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याच्या प्रकरणी आता लुकआउट नोटीस जारी. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. जपानला मागे टाकत भारत 4थ्या क्रमांकावर, नीती आयोग अध्यक्षांची माहिती. सिंधू जल करारासंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट. सिंधू जल करार स्थगितच राहणार, भारताकडून भूमिकेचा पुनरुच्चार. सोन्याच्या किमतीत आज पुन्हा वाढ. प्रति 100 ग्रॅम किमतीत 5,000 रुपयांची वाढ. सोनं पुन्हा लाखाच्या वर जाण्याची शक्यता. आणि 2 दिवसात राज्यामध्ये कोरोनाचे 93 नवे रुग्ण. राज्यासह देशभरातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ. राज्यात एकूण 166 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.